श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तो खूप काळापासून काही सहन केलं आहेस. कधीकधी तुला त्याचा कंटाळा आला, तर कधीकधी तू शांत होतास. कारण कर्माचे भोग म्हणून तू ते सर्व काही सहन करत होतास. पण आज हा माझा संदेश तुझ्यापर्यंत येणे काही नुसतीच गंमत नाही, तर तुझ्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. नवीन दरवाजे उघडत आहे. तुम्ही काही काळापूर्वी इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे आता तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडल्या जात आहे. तुम्ही काही काळापूर्वी जे काही सहन केलं, आता ते पुन्हा आयुष्यभर कधीही सहन करावं लागणार नाही. मोठा आनंद, मोठी खुशखबरी तुम्हाला देण्यात येत आहे. पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र चित्ताने ऐकत राहा. ऐकण्याआधी ऐकून घे की तुला यावर विश्वास देखील ठेवायचा आहे. स्वामी तुला जे काही सांगत आहेत ते सर्व काही खरोखर तुझ्यासाठी आहे. हा संदेश नुसतंच अपघाताने तुझ्या पुढे आला नाही, तर मीच नियोजित केले आहे की तू हा संदेश संपूर्ण ऐकावा. मी तुझी निवड केली आहे. रात्री झोप येत नाही किंवा काही त्रास होतात, अनेक विचार मनात येऊ लागतात, अशी भीती निर्माण होते की पुढे काय होईल, तर आत्ताच हा संपूर्ण संदेश ऐकून घे. घरावरचं संकट आता संपणार आहे. कधीकधी नोकरीत त्रास, तर कधी घरात वादविवाद, कोणीतरी आजारी, तर कधी मनावर ओझं. तू हसतोस, पण तुझ्या आतील मन रडतं आहे. मला हे दिसत नाही का? मी सर्व काही पाहत आहे. मी तुझे अश्रू पाहिले आहेत. बाळा, आज मी तुझ्यासाठी ते सर्व काही करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुला या द्वारात प्रवेश मिळवायचा आहे. त्याआधी तुला तयार करायचं आहे. म्हणूनच हा संदेश मी पाठवत आहे. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं, त्या घरात सगळंच काही चांगलं होतं. तुझ्यासाठी आनंद येत आहे. बाळा, तुला कधी प्रश्न पडला आहे का की तूच का या वारंवार गोष्टींचा सामना करत आहेस, किंवा काही नाते दुरावत का आहेत? अरे, कधीकधी अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे नाते दुरावते. होय, थांब बाळा, हा संपूर्ण संदेश ऐकूनच पुढे जा. ऐकण्याआधी एक दीर्घ श्वास घे, कारण आज जो संदेश मी तुला देत आहे ते कानावर पडताच तुझ्या आयुष्यात खूप काही बदल, परिवर्तन घडणार आहे. मी तुला या दरवाजाच्या दिशेने घेऊन जात आहे. हे द्वार तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण या द्वारातून मिळणारे आशीर्वाद, चमत्कार आणि आनंद हे तुझ्यासाठी आहेत. ते तुलाच निवडत आहेत. ते तुझा शोध घेत आहे. म्हणूनच हा दरवाजा तुझ्यासाठी उघडला जात आहे. तुला निवडल्या गेला आहे. तू एक निवडलेला बाळ आहेस. मला तुझी मदत करायची आहे. म्हणूनच हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. आज रात्रीतून काही चमत्कार होईल, ज्याला तुम्ही अनपेक्षित आशीर्वादांमधून एक समजाल. होय, घरावरचं संकट दूर केल्या जाईल. मी तुम्हाला मदत करणार आहे. ती मदत तुमच्यासाठी अत्यंत आधार देणारी आहे. तुमच्या नोकरीतले त्रास, तुमच्या घरातील वादविवाद हे सर्व काही नष्ट करण्यासाठीच, तुमच्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठीच, तुमच्या तुटलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. तुमचं आतून तुटलेलं मन आणि अश्रूंनी भरलेले नयन मी पाहत आहे. कधीकधी तुम्ही खूप काही अशा गोष्टी करू लागता ज्यामुळे तुम्हाला परिवर्तनाला खूप वेळ जातो आणि मग तुमची निराशा होऊ लागते. पण आज मी तसं काही देणार नाही, ज्यामुळे तुम्हाला खूप काही उलाढाल करत पुढे जावं लागेल किंवा खूप काही त्रास होईल. आज मी तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आणला आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी हे दरवाजे उघडू पाहत आहात, तो आनंद मिळवू पाहत आहात, तेच आजपासून तुम्हाला मिळणार आहे. आजपासून तू एकटा नाहीस. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात प्रवेश करत आहे. ज्याप्रमाणे हा दरवाजा तुझ्यासाठी उघडला आहे, त्याचप्रमाणे तुझ्या मनाचा दरवाजाही
माझ्यासाठी उघडा ठेव. मी त्यात प्रवेश करेल. मी तिथे असलो की मी तुला सावरेल. मी तुला कुठेही अडचणीत येऊ देणार नाही. जर तुला तुझ्या स्वामींना आपल्या हृदयात स्थान द्यायचे असेल तर होय स्वामी कमेंट कर. बाळा, आता त्या सर्व काही गोष्टींना विसर, ज्या नकारात्मक आहेत, ज्या त्रासदायक आहेत, ज्या जीवनातील काही कठीण वेळेत तुम्हाला नेणाऱ्या आहेत. आणि आता तयार व्हा त्या गोष्टींसाठी ज्यामुळे तुमचे नशीब आनंदाने भरणार आहे. तुम्ही ज्या काही चुका केल्या आहेत त्या चुका मी आता माझ्या चरणाशी घेतो, कारण तुम्ही ते सर्व काही माझ्या चरणाशी सोपवले आहे. मी तुम्हाला आज्ञा करतो की ते सर्व काही कठीण त्रासदायक आत्ताच्या आत्ता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा. आजपासून तुझ्या घरात ती ऊर्जा वाहील जी ऊर्जा मी पाठवत आहे. पैसे कमी पडणार नाहीत, अधिक बरकत होत राहील, कारण मी तुम्हाला ती देऊ करत आहे. बाळा, आज मी एक तुला साधा सोपा उपाय या संदेशाद्वारा सांगू इच्छितो. ज्यांचा संपूर्ण विश्वास माझ्या स्वामी शक्तीवर आहे त्यांनीच हा उपाय करावा, अन्यथा हा संदेश सोडून निघून जावे. ज्यांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी जर हे केले तर त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्रास आणि काही असे अपघात टाळले जातील ज्यासाठी ते माझ्याकडे प्रार्थना करत आहेत. मी त्यांच्यासाठी ते बंद दरवाजे उघडतो. तेव्हाच हा संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा लक्षात घ्या. तुम्ही देवासमोर बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप काही वेळ करत राहा. सोबत दिवा आणि 2 अगरबत्त्या लावा. त्यात तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केल्यास तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील. मी तुमच्या अवतीभोवतीच असेल. मी नामस्मरण ऐकेल, कारण तुम्ही ते मनापासून करणार आहात. तुमची हाक माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. तुम्हाला तुमच्या घरात काही सुवास दरवळताना जाणवेल. तेव्हा समजून जा की स्वामी आपल्या आजूबाजूला आहेत. तुम्ही ज्या क्षणाला काही शुभ संकेत पाहाल तर समजून जा की तुमचे स्वामी तुमच्या अवतीभोवती आहेत. मी माझे चमत्कार तुझ्यासाठी ओसंडून वाहण्यासाठी तयार आहे. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. अलगद तुझ्या त्या सर्व त्रासदायक गोष्टींना तुझ्यापासून वेगळं करायचं आहे. तुला अधिक मजबूत करणार आहे आणि त्यातूनच तुझे आशीर्वाद वाढवणार आहे. जेव्हा तू या आशीर्वादांना स्वीकार करण्यास तयार होशील तेव्हा तुझ्यासाठी काहीतरी आनंदाची बातमी देखील असेल. होय, तुझ्यासाठी असेल. कधीकधी माणसे घाबरतात देवाकडे येण्यासाठी किंवा आपल्या त्रासांना देवाकडे सांगण्यासाठी, पण ते लपवणे बरे नाही, कारण तुम्ही माझे बाळ आहात. तुम्ही ते सर्व काही सांगून टाकावं. खरं वाटतंय ना हे ऐकताना? तर मग हा उपाय करून पहा आणि तुम्हाला त्यातून किती फरक जाणवतो हे देखील लवकरच कळणार आहे. स्वामींचा हा आशीर्वादरूपी संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. स्वामी म्हणतात, थोडा धीर धर, काळजी करू नकोस, कारण जे काही मनातल्या मनात ठेवशील ते तसंच राहील. म्हणून उघड उघड सांगून टाक. आपल्या गुरूंपासून काहीही लपवू नाही किंवा त्यांना आपलं काही मागण्यापासून थांबू देखील नाही. जर अचानक परिवर्तन हवे आहे, तुम्हाला उशीर वाटत आहे, तर काही काळ थांबा आणि मग बघा चमत्कार तुमच्या दिशेने प्रवाहित होतील. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही त्यासाठी निवडला गेला आहात. तुमच्यातील ती नकारात्मक ऊर्जा मला कायमची दूर करायची आहे. म्हणूनच हळुवारपणे हा संदेश ऐकत असताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप ऐकत राहा. पुढील काही मिनिटे हा मंत्र जप देण्यात येणार आहे. जेव्हा रोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा अंधकार नाहीसा झालेला असतो. रात्रीची ती वेळ निघून गेलेली असते आणि रात्रीचा तो अंधारही त्याच रात्रीत संपलेला असतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातून ती नकारात्मकता मी काढून टाकणार आहे, पुसून टाकणार आहे आणि एक उजेड, प्रकाश जो दिव्य आहे
पवित्र आहे, तेजस्वी आहे. तो देवाचा दिव्य प्रकाश मी तुमच्या आयुष्यात भरत आहे. बाळा, गरज आहे ती हे सर्व काही स्वीकारण्याची. मनातील नकारात्मक विचार सोडून द्या. तुमची परिस्थिती आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्व काही बदलणार आहे. सर्व काही सकारात्मक होणार आहे. जे तुम्हाला हवं आहे तेच मिळणार आहे. तुझ्या मनाला शांती मिळणार आहे. बाळा, खरं संकट बाहेरचं नसतं. सगळ्यात मोठं संकट तुझ्या मनात असतं. तुझ्या मनातली भीती नष्ट करण्यासाठी, नकारात्मक विचार आणि तुझ्या मनातल्या शंका दूर करण्यासाठीच आज तुझा देव तुझ्यापुढे उपस्थित आहे. आज माझा हा दिव्य संदेश तुझ्या मनाला मजबूत करतो, तुला पुढे नेतो, तुला उंचावतो, तुमच्या आर्थिक संकटांमध्ये तुम्हाला मदत करतो आणि तुमची आर्थिक परिस्थिती चांगली करतो. जेव्हा तुम्ही खूप काही त्रासदायक परिस्थितीतून जात असता तेव्हा समजून जा की आता खूप मोठे परिवर्तन घडणार आहे. जर माझी शक्ती तुम्ही स्वीकार करत आहात तर आत्ताच होय देवा, देवाची शक्ती महान आहे असे टाईप करा. बाळा, आज स्वामींची नजर सतत तुझ्यावर आहे, कारण तुझ्या घरावर आणि तुझ्यावर नजर असणे आवश्यक आहे. तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद मी देऊ करत आहे. तुला जाणवेल की खरंच माझं जीवन इतकं पुढं गेलं आहे. सगळं काही परिवर्तित आहे. मागे जेव्हा उलटून तुम्ही पाहाल तेव्हा ते त्रासदायक दिवस आठवू नका, कारण आता पुढील प्रवास सुखकर आनंदाचा आहे. आनंदाचे क्षण घेऊन आलेला आहे. तुमच्या जीवनातील हे सर्व काही क्षण अगदी तुम्हाला आश्चर्याने भरणारे आहेत. तुम्ही इथपर्यंत आला आहात. आता पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घ्या. आयुष्याचा खरा अर्थ दाखवणारा हा संदेश तुम्हाला प्राप्त होत आहे. स्वामी माऊली तुमच्यासाठी असे अनेक दरवाजे उघडते. नवीन संधींचे भरलेले दरवाजे तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत. तुमच्यासाठी मोठी खुशखबरी मिळणार आहे. जो आनंद तुम्हाला दिला जात आहे तो तुमच्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या मनातील भीती, नकारात्मक विचार, सर्व काही भावना ज्या नकारात्मक आहे त्या अगदी स्वामींच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा, कारण स्वामीदेव तुम्हाला ती मदत करत आहेत जी या दरवाजाच्या आत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे. जर तुम्ही या दरवाज्यात प्रवेश करू इच्छित आहात, कारण इथे स्वर्गाचे सुंदर द्वार आहे. ते आतमध्ये गेल्यावर सर्व सुख आहे, आनंद आहे, तुमच्या कुटुंबाचं प्रेम आहे. तिथे भीती नाही, शंका नाही आणि वादविवाद नाही. जर तुम्ही या द्वारातून प्रवेश करू इच्छित आहात तर आत्ताच देवाला सांगा, होय देवा, मी यात प्रवेश करण्यासाठी तयार आहे. आज तुमच्यासाठी एक नवीन अध्याय उघडणार आहे. तुमच्या जीवनातून काही अशा त्रासदायक गोष्टी दूर जाणार आहेत ज्यामुळे तुम्हाला खूपदा त्रास झाला आहे. खूपदा तुम्ही काही गोष्टींपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या तुम्हाला सोडत नव्हत्या. पण आता मात्र स्वामींच्या कृपेने तुम्ही असे पाहाल की त्या सर्व काही गोष्टी आपोआप बाजूला सरत आहेत आणि तुमच्या जीवनात फक्त पैसा, सुख, आनंद आणि खूप काही प्रेम मिळत आहे. तुमचे नाते प्रेमाने भरले जात आहे. ते सुसंवाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमचे नाते घट्ट होत आहे. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, पण आज मात्र देव तुम्हाला निवडतो. देवाची योग्य निवड ही तुम्हाला निवडते. तुम्ही जे काही शोधत आहात त्या संधींचं द्वार तुमच्यासाठी उघडलं गेलं आहे. सुखांचं द्वार तुमच्यासाठी उघडलं गेलं आहे. आयुष्याचं दार जे तुम्ही उघडू पाहत होतात, त्यावर ठोठावत होतात, प्रयत्न करत होतात, तेच आज तुमच्यासाठी उघडलं गेलं आहे. निर्णय घ्या, पुढे जा आणि इथे पाऊल टाका. तुम्हाला आनंद मिळेल, खुशखबरी मिळेल, तुमच्या जीवनातील परिवर्तन होईल आणि विशेष म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. स्वामी कृपेने तुम्ही आज हा संदेश ऐकला आहे. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. स्वामी माऊलीचा नामगजर श्री स्वामी समर्थ हा करत राहा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि कुटुंबातील भरभरून प्रेम देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी